यात्रेच्या स्वागताच्या निमित्ताने आणि किसान क्रांतीची सर्व भूमिका ऐकून घेण्यासाठी जमलेले सर्व ग्रामस्थ आणि व्यासपीठावरील मान्यवर घोडबंगा कारखाना गेल्या 2 हंगामापासून बंद आहे। गेली 12 वर्ष 2009 पासून दादा पाटील कराटे आणि कैलासचे माजी आमदार बाबूराव पातळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घोडबंगा किसान क्रांती ही तालुक्यामध्ये घोडबंगेची जी आर्थिक अवस्था झालेली आहे त्याच्याबद्दल जनजागृती करणे आवाज काढत आहे। 12 वर्षापूर्वी या दोघांनी तालुक्यामध्ये पदयात्रा काढली आणि त्या पदयात्रेत त्यांनी त्यावेळी सांगितलं की घोडबंगेची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब झालेली आहे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व लोकांमध्ये त्यांनी जनजागृती केली। पण आज दुर्दैव असं आहे त्यांनी एवढा मोठा संघर्ष केला, फक्त संघर्ष काय कामाला आला नाही आणि त्यांचा संघर्ष खरं तर वाया गेला असं म्हणलं तर वापर करणार नाही। पण एवढा मोठा कारखाना जो आजपर्यंत कर्जमुक्त व्हायला पाहिजे होता त्याची विस्तार वाढवून तो 10-15 हजार टनांनी चालला पाहिजे होता। सोमेश्वर माळेगाव हे बारामतीचे कारखाने त्यांच्या बरोबरीने आपला कारखाना चालला पाहिजे होता, परंतु आपला कारखाना बंद पडला आणि आपण त्याचे सभासद आहोत, आपण त्याचे शेअर होल्डर आहोत आणि आपल्यासाठी ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे आता पुढील काळामध्ये आता जर त्यावेळी कारखाना बंद पडू नये म्हणून सगळ्यांनी संघर्ष केला होता, परंतु आता कारखाना हा कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरू झाला पाहिजे या दृष्टिकोनातून दादा पाटील फराटे असतील, सुधीर फराटे असतील, राहुलदादा बाबूराव पातळे साहेब असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा दौरा पुन्हा चालू केला आहे। आणि जी घोडबंगे कारखाना कशामुळे बंद पडला, तिथं कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला हे सगळी भूमिका आपण लोकांसमोर मांडण्याचा या दौऱ्याच्या माध्यमातून प्रयत्न करतोय। आपण जर पाहिलं तर सर्वसाधारण सभा जी मागच्या आठवड्यामध्ये घोडबंगा कारखान्यावर झाली ही गेल्या 10 वर्षापासून आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याच्या आर्थिक विषयावर चर्चा करण्यासाठी विविध प्रश्न उपस्थित करतो, परंतु त्या प्रश्नांना कधीही उत्तर दिलं जात नाही। आज राज्यातील 1 नंबर कारखाने आहेत, माळेगाव असेल, सोमेश्वर असेल, त्यांची जनरल बॉडी मीटिंग हे 8-8, 10-10 तास चालते आणि प्रत्येक सभासदाच्या प्रश्नावरती चर्चा केली जाते। आपल्या कारखान्यात कसं आहे, प्रश्न विचारायचे आणि यांनी उत्तरं द्यायची मी उगाच काय ते थातून मातून उत्तरं द्यायची आणि जनगणना घ्यायचं, सर्वसाधारण सभा संपवायची। स्वतः एक तास नुसतं प्रास्ताविक करायचं, फालतू गोष्टी सांगत बसायच्या, परंतु एकच दिवस असतो सभासदांना प्रश्न विचारायचा, पण त्या एका दिवशी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न उपस्थित करून दिले जात नाही। आम्ही त्याला किरकोळ आहे, बाबूराव पातळे साहेब आमदार होते, 2019 ची जनरल बॉडी मीटिंग चालली होती आणि 2019 च्या मीटिंग मध्ये आताच अशोक पवार फालतू भाषण करत बसता आणि खोटं सांगत बसता। साहेब मध्ये उठले, म्हणले की तुम्ही कारखान्याची खरी परिस्थिती सांगा, कारखान्याची किती कर्ज आहे ते सांगा, पण त्या अशोक पवारांची कुत्री म्हणलं तर वावगं ठरणार नाही। बाबूराव पातळे साहेबांच्या अंगावर सोडली कुत्री साफराम पवारांनी, अरे नालायक इतका भिकारी आहे, आज एवढं कारखाना एवढा कुठून झालाय तरी पोट भरत नाही त्या भिकारण्याचं। असला नालायक माणूस आज आलाय त्यांनी बाबूराव पातळे साहेबांचा ह्या कारखान्यासाठी बळी गेलेला आहे। साहेबांना एवढ्या मोठ्या कारखान्याच्या मीटिंग मध्ये 100 कुत्री उगाच धुकायला सोडली साहेबांवरती, साहेबांवर दबाव आला आणि साहेबांना तिथेच खराब ब्रेन स्ट्रोक झाला आणि साहेबांची तब्येती ढासळली ना तिथल्या जनरल बॉडी मीटिंग पासून गेली। जनरल बॉडी मीटिंगला साहेब आजारी असताना सुद्धा आले, कारण सभासदांची भूमिका साहेबांना आम्हाला कधीच बोलून देत नाही, म्हणजे साहेब तुम्ही उपस्थित झाले तर आम्हाला तिथे प्रश्न तरी मांडून दिले जातील, परंतु प्रश्न मांडून सुद्धा दिवस दिले जात नाही। आणि बापाच्या पुढचा त्याचा हा पोरगा आहे, परवाच्या आज मी तुम्हाला सांगतो याचे लहानपणी दूध सुद्धा हा लहानपणी पेला असेल, दुधात बोलवटा टाकून जे बोलवटा पेला असेल, चॉकलेट सुद्धा पेला असेल ना, ते आपल्या पैशाने पेलेला आहे त्याचा पोरगा, तो इतका मगरुरे, बापाची पुढची मगरुरे। रवी बापू काय त्या दिवशी भाषण करायला उभे राहिले आणि हा आरामतो म्हणते बापू तुम्ही या माईकवर बोलायला तुम्हाला संबंध नाही, आणि एवढं पोरग कारखान्याचं निवडून आलं नाही, अशोक पवार मागच्या त्याला केलं, त्याला चेअरमन केले संचालकांना टाळून, आणि तो आज रवी बापू काय सारख्या माणसाला जर म्हणत असं की तुम्ही माईकवर बोलू नका, तुम्ही समोर जाऊन माईकवर बोला, यांची मगरुरी आणि या हुकुमशाही मगरुरी पायी हा आता कारखाना लयाला गेलाय। तर आता सगळ्या सभासदांना माझी विनंती आहे की तुम्ही सर्व परिस्थिती समजून घ्या। अशोक पवारांना फक्त खोटं बोलायची सवय आणि त्याच्याबरोबरची जी मागची पुढची असते ना ती कशी मोठ्या गाड्यांनी फिरणारे लोक आहेत, फॉर्च्युनर असेल, कोणाकडे काय असेल, रेंज रोड असेल, या आपल्यापासून आपल्याला खोटं सांगणार, परंतु आता तुम्ही जर बघितलं तर आम्ही जे एवढं सांगत होतो ते आता ते तुम्हाला खरं वाटलं पाहिजे, कारण घोडबंगा कारखाना खरंच बंद पडला पाहिजे, परंतु आम्ही करण्यासाठी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत तर सर्वांनी यांच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो।